एकदा दुधामध्ये जंतू गेले तर दर 20 मिनिटाला ते दुप्पट होतात. एकदा वाढलेले जंतू आपण कदाचित मारू शकतो पाश्चरायझेशन करून, पण मेलेले जंतू आणि त्यांनी सोडलेली दुधामध्ये विष्ठा ही आपण बाहेर काढू शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं दुधामधले जे जंतू आहेत हे जंतू वाढायचे नसतील तर अगदी प्राथमिक स्टेजपासून धार काढलेल्या भांड्यापासून हाताच्या स्वच्छतेपासून जर बघितलं तर दुधाची गुणवत्ता ही फार महत्त्वाची आहे. दुधाचं आयुष्य आहे 2.5 ते 3.5 तास आणि एकदा गेलेले जंतू काय करतात की दुधातले घटक खातात, आपली विष्ठा सोडतात, चांगलं खातात, वाईट सोडतात. त्यामुळे दुधाचा रंग, चव आणि वास बिघडतो आणि ही दुधाची गुणवत्ता आपोआप खाली येते. त्याच्यामुळं मार्केटमध्ये असं दूध नेत असताना त्या दुधाची गुणवत्ता नसेल तर ते दूध आपल्याला नाकारलं जातं. आणि म्हणून किटली किंवा दुधाचं भांडं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून कुणीही प्लास्टिकचं भांडं दुधासाठी वापरणं ही चुकीची गोष्ट आहे. हे वापरू नये. याच्यासाठी स्टीलचंच भांडं वापरणं ही काळाची गरज आहे.